नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याच्या संदर्भात अलीकडे फातिमा शेख नावाचं एक नाव यायला लागलेलं आहे. पूर्वी हे कधी नाव ऐकण्यात वाचण्यात आलेलं नव्हतं. हे गेल्या काही काळापासून आलेलं आहे. मग हे नाव कसं आलं, कुठून आलं, कोण आहे त्या फातिमा शेख हे शोधायचा प्रयत्न केला. कुठे उल्लेख सापडतो हा शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा 1993 साली लिहिलेला एक लिखाण हे वाचायला मिळालं. त्या लिखाणामध्ये फातिमा शेखचा उल्लेख आहे. हे लिखाण केलेलं आहे माया पंडित नावाच्या एका लेखिकेनं. त्यांनी त्याच्यामध्ये ह्या फातिमा शेखचं नाव कुठून आलं त्याचा संदर्भ दिलेला आहे. संदर्भ कसला दिलेला आहे तर ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाईंनी एक लिहिलेलं पत्र समोर आलं. त्या पत्रामध्ये सावित्रीबाई ज्योतिबांना लिहितात, फातिमा आता आलेली आहे आणि ती राहील असं वाटतं. एवढं एकच वाक्य त्या फातिमाच्या संदर्भात त्या पत्रामध्ये आहे. मग आता ही फातिमा आली म्हणजे कुठनं आली, ती राहणार असं वाटतं. मग राहून काय करणार, त्या दलित मुलींच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणार का त्या शाळेची झाडलोट करणार का, ह्यांचं आणखीन त्या समाजामध्ये जे सगळं काम चाललं होतं तिथे काही कार्य करणार यांच्यासोबत का, ह्यांच्या घरचं घरकाम करणार, कसलाच काहीच उल्लेख नाही. आणि मग हे शेख नाव हे त्या पत्रात नाहीच आहे, नुसतं फातिमा एवढाच उल्लेख आहे. मग आता ही फातिमा कोण आहे? मग फातिमा हे नाव ख्रिस्ती लोकांच्यात आहे, यहुदी लोकांच्यात आहे आणि मुसलमान लोकांच्यात आहे. मग ही फातिमा ख्रिस्ती आहे का, ही यहुदी आहे का, ही मुसलमान आहे का, त्याचा कुठेच काही उलगडा नाही. पण ते शेख हे नाव तिला फातिमाला जोडलं गेलं आणि फातिमा शेख असं लिहिलं. विकिपीडियावर शोध घेत असताना फातिमा शेखचा, त्या फातिमा शेखचा जो उल्लेख आहे तर विकिपीडियामध्ये कुठला एखादा जर उल्लेख केला तर त्याचा संदर्भ दिलेला असतो आणि मग ते जे शब्द किंवा वाक्य लिहिलेलं असतं त्याच्यासमोर ब्रॅकेटमध्ये 1 किंवा ब्रॅकेटमध्ये 2 किंवा ब्रॅकेटमध्ये 3 असे आकडे असतात आणि मग खाली त्या अंकाच्या समोर कुठनं संदर्भ लिहिलाय ते पुस्तक म्हणा, लिखाण म्हणा, भाषण म्हणा, त्याचा उल्लेख असतो. तसे 2 संदर्भ विकिपीडियाने दिलेले आहेत. एक संदर्भ आहे माया पंडित यांचा. माया पंडित या वामपंथी लेखिका आहेत. हे मी कशाच्या आधारावर म्हणतोय, दिल्लीमध्ये एक लेफ्ट वर्ल्ड नावाची प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशन संस्थेने स्वतःचा एक परिचय दिलेला आहे. वेबसाईट्समध्ये अबाउट अस असं एक पान असतं, लिंक असते आणि त्याच्यामध्ये त्या वेबसाईटमध्ये हे कशा संदर्भात आहे, आम्ही कोण आहोत, अबाउट अस म्हणजे आमच्याविषयी. तर त्याच्यामध्ये ह्यांनी लिहिलेलं आहे, डाव्या विचारसरणीच्या लेखकांचं लिखाण प्रकाशित करणं हे काम आम्ही करतो. मग आता त्यांनी माया पंडितांचं लिखाण प्रकाशित केलेलं आहे. दुसरं जे नाव आलेलं आहे, ज्यांचा संदर्भ दिलेला आहे फातिमा शेखच्या संदर्भात, त्या लेखिकेचं नाव आहे सुसी थारू. या सुसी थारूंचं सुद्धा लिखाण या लेफ्ट वर्ल्डने प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे या दोन्ही लेखिका या वामपंथी आहेत, डाव्या विचारसरणीच्या आहेत. आता ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांची एक गंमत आहे, ते होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून दाखवू शकतात, मोठ्या चालाखीने करू शकतात. म्हणजे मग एकाने कोणीतरी एक कुठला तरी नसलेला संदर्भ लिहायचा किंवा कुठेतरी एखादं सूत सापडलं तर ते सूत धरून स्वर्गाला जाण्यासाठी त्याचा संदर्भ द्यायचा. मग दुसऱ्या कोणी त्या नावाचा संदर्भ घेऊन आणखीन काहीतरी लिखाण करायचं आणि त्याच्यामध्ये हा संदर्भ द्यायचा. मग तिसऱ्या कोणीतरी त्याच्यावर एखादं पुस्तक लिहायचं आणि हे दोन्ही संदर्भ त्यात द्यायचे. असा हा सगळा प्रकार या डाव्या मंडळींचा चालतो आणि एखादी असलेली गोष्ट कशी नव्हती आणि नसलेली गोष्ट कशी होती हे ते दाखवू शकतात. हे फातिमा शेखच्या बाबतीत तसंच आहे.
एकीने कोणीतरी फातिमा शेख हा उल्लेख करायचा, मग दुसरीने फातिमा शेख असा उल्लेख करायचा, मग त्या दोन्हीचा संदर्भ घेऊन तिसऱ्याने काहीतरी लिहायचं आणि एक नसलेला संदर्भ उभा करायचा. ही यांची खासियत आहे आणि ते मोठ्या चालाखीनं आणि सफाईनं हे करतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे असं का करतात? एकतर मुळात त्यांनी आपली एक स्वतःची प्रतिमा उभी केलेली आहे डाव्या मंडळीने, की बाबासाहेब, त्यांचे विचार आणि दलित चळवळ यांचं जे काय आहे तो भार आता आम्हीच व्हायचा आहे, आम्हीच त्याचे भारवाहक आहोत आणि आम्हीच ते पुढे नेणार आहोत. पण बाबासाहेबांचं साम्यवादाविषयी किंवा साम्यवादी मंडळींविषयी, डाव्या लोकांविषयी काय मत होतं? त्यांनी संविधान सभेचं जे शेवटचं भाषण केलं 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी, त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, या संविधानाला विरोध करणारे दोन घटक आहेत, एक समाजवादी, दुसरे साम्यवादी. हे साम्यवादी म्हणजे ते का विरोध करतात? तर मुळामध्ये लोकशाही ही त्यांच्या तत्वज्ञानात बसतच नाही, तानाशाही ही त्यांच्या तत्वज्ञानात बसते. डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटरेट असं त्यांचं तत्वज्ञान आहे. प्रोलिटरेट म्हणजे कामगार वर्ग, ह्या कामगार वर्गाची तानाशाही आणली पाहिजे, हे त्यांचं तत्वज्ञान आहे. कम्युनिस्टांचे दुसरे आदर्श म्हणजे चीनचा माओ त्से तुंग, आता त्यांचं नाव ते माओ झेडॉंग असं करतात. पण माओ त्से तुंगनी सुद्धा आपल्या आयुष्यात 2 वेळा पॉवर थ्रू द बॅरेल ऑफ द गन असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे बंदुकीच्या नळीच्या माध्यमातून सत्ता मिळवायची, लोकशाहीचं बोललेलंच नाही. आता पॉवर थ्रू द बॅरेल ऑफ द गन, डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटरेट असं मानणारी ही जी मंडळी आहेत, हे लोकशाहीचा पुरस्कार करत नाही आणि त्यामुळे बाबासाहेब यांचा विरोध करत होते. आणि हीच मंडळी आता जणू बाबासाहेबांच्या कार्याचा आणि दलित चळवळीचा सगळा जो काय पुढे न्यायचे, त्याचा जो सगळा भार डोक्यावरनं व्हायचा आहे तो आम्हीच व्हायचा आहे, अशी एक प्रतिमा उभी केलेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग हे फातिमा शेख हे नाव कशाला? तर आता त्यांनी ते जय भीम जय मीम असा विषय सगळा पुढे आणलेला आहे, दलित मुस्लिम एकता. आता इथे पुन्हा बाबासाहेबांचं मुस्लिमांविषयी काय मत आहे हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, हे बाबासाहेबांचं मत सांगतो, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी 1937 साली असं घोषित केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. मग ख्रिश्चन मिशनऱ्यांना, मुसलमानांच्या धर्मगुरूंना असं वाटलं की आपण ह्यांना आपल्या धर्मात आणू आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांशी संपर्क केला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी असं म्हटलं, मी ख्रिश्चनही होणार नाही, मी मुसलमानही होणार नाही. का? तर मला माझ्या समाजाला मुसलमान बनवून देशद्रोही बनवायचं नाही, असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी मुस्लिम समाजाविषयी लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात, आय कोट, द ब्रदरहुड ऑफ इस्लाम इज नॉट द युनिव्हर्सल ब्रदरहुड, इट इज ब्रदरहुड ऑफ मुस्लिम्स फॉर द मुस्लिम्स ओनली. देर इज अ फ्रॅटर्निटी but its benefit is confined to those within that corporation. For those who are outside the corporation, there is nothing but contempt and hate, unquote. मुस्लिम बंधुता जी आहे, ही बंधुता ही त्यांच्यापुरतीच आहे, त्यांचीच आहे, त्यांच्यापुरतीच आहे. त्यांच्या समाजापुरतीच ती मर्यादित आहे. त्यांच्या समाजाच्या बाहेरच्या लोकांविषयी मनामध्ये घृणा ही त्यांच्या भरलेली आहे. कंटेम्प्ट अँड हेट, घृणा आणि द्वेष हे त्यांच्या मनात आहे. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा बाबासाहेबांनी हे म्हटलं की धर्माच्या आधारावर जर फाळणी झालेली आहे तर पाकिस्तानातले सगळे हिंदू भारतात आणा, भारतातले सगळे मुसलमान हे पाकिस्तानला पाठवा, हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे.
आणि ही आमची विद्वान मंडळी जय भीम जय मीमचं भजन करत सुटलेत. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जय भीम जय मीम हे बाबासाहेबांना मान्य झालं असतं का? पण आपण बाबासाहेबांच्या विचारांचे, दलित चळवळीचे आपणच वाहक आहोत असं दाखवत दाखवत जे बाबासाहेबांना मान्यच नव्हतं ते सगळं पुढे रेटण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे हे फातिमा शेख नाव पुढे आणणं. हे ते जय भीम जय मीमचं जे नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे हा त्याच्यासाठी केलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वांनी सावध व्हायला पाहिजे. हे विचार जर आपल्याला पटत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.